जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले स्वप्नवीर डिफेन्स करिअर अकॅडमी नागपूर या युट्यूब प्लॅटफॉर्म मध्ये. मित्रांनो, आज आपण गणितातील अत्यंत महत्वाचं प्रकरण आहे ज्याला अपूर्णांक म्हणतात, ठीक आहे ना. अपूर्णांक ते बघणार आहेत. कोणतं प्रकरण बघायचं आज आपल्याला? तर अपूर्णांक, याला इंग्लिश मध्ये फ्रॅक्शन देखील म्हणतात. तर अपूर्णांक का शिकायचं मित्रांनो, हे आधी आपल्याला माहित पाहिजे, ठीक आहे ना. तर अपूर्णांक या प्रकरणावर गणितात तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तुम्ही कोणतीही परीक्षा द्या, मग ती स्टेट गव्हर्नमेंटची असो किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची, प्रत्येक परीक्षेला अपूर्णांकावर आधारित प्रश्न असतो. अपूर्णांक जर तुम्हाला समजत असेल तर बॉड मास, जसं मी मागे काही लेक्चर घेतलेलं बॉड मास कंचे भागिवे वगैरे, तर त्यामध्ये देखील अपूर्णांक असलेल्या संख्या दिलेल्या असतात, बरोबर की नाही. मग तुम्हाला थोडक्यात अपूर्णांक कंचे भागिवे बॉड मास साठी पण लागणार आहे. आणि जर तुम्हाला अपूर्णांक समजलेलं असेल तर पुढचे जे काही गणित असणार आहे, जसं मोठे मोठे आपण प्रकरण चालू करू, सरळ व्याज, नफा तोटा, ठीक आहे ना, त्याच्यानंतर पार्टनरशिप, अजून बाकी जेवढे काही गणितातले प्रकरण बघणार आहे, तर अपूर्णांक हा नियम तुम्हाला फार कामात येणार आहे पुढे. जर अपूर्णांक समजलेला नसेल तर गणित पुढे सोडवणं कठीण होतो. आणि मित्रांनो, आज आपण अपूर्णांक मध्ये काय काय बघणार आहेत मग, तर बघा, अपूर्णांक कोणाला म्हणायचं, अपूर्णांकांचे प्रकार कोणते, ते त्यांचे एकमेकांशी बदल कसे केले जातात. उदाहरणार्थ, तुम्हाला अपूर्णांक दिलेला त्या संख्येला तुम्हाला पूर्णांक युक्त अपूर्णांकात बदलायला लावली, किंवा एखादा अपूर्णांक दिला त्याला दशांश अपूर्णांक करायला लावलं, किंवा दशांश अपूर्णांक त्याला तुम्हाला अपूर्णांकात बदल करायला लावलेला असेल, तर या गोष्टी आज आपण या प्रकरणात बघणार आहोत. त्याचबरोबर अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या चारही गोष्टी पण या प्रकरणामध्ये बघणार आहोत. म्हणून तुम्ही मित्रांनो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो, याच्यानंतर तुमचा कोणताही डाऊट अपूर्णांक या गणितातल्या प्रकरणावर राहणार नाही. तर सुरुवातीला चला बघू अपूर्णांक म्हणजे काय. तर बघा, मी संख्या हे प्रकरण घेतलेलं आहे, तर त्यामुळे तुम्हाला संख्यांचे प्रकार, त्यात पूर्णांक आणि अपूर्णांक हे दोघं समजून दिले होतं. मग पूर्णांक कोणाला म्हणायचं? ज्या संख्येची किंमत पूर्ण आहे त्या संख्येला पूर्णांक म्हणायचं. मग पूर्णांक मध्ये दोन शब्द लपलेले बघा, जसं पूर्ण अधिक. या पूर्णांकामध्ये दोन शब्द आहे, पूर्ण अधिक अंक. लक्षात आहे की नाही? उदाहरणार्थ 9 ही संख्या काय? पूर्णांक आहे. लक्षात आहे? त्याच पद्धतीने मग जर आपण अपूर्णांक पाहिला, काय अपूर्णांक, तर अपूर्णांक मध्ये पण दोन शब्द आहे, अपूर्ण अधिक अंक. लक्षात आहे? अपूर्ण अधिक अंक. मग उदाहरणार्थ 2/5 हे काय? अपूर्णांक आहे ना, ही संख्या अपूर्णांक आहे. लक्षात येते की नाही? तर पूर्णांक आणि अपूर्णांकातला फरक तुम्हाला समजलेला असेल, तर आपण पुढे मग अपूर्णांकाचे प्रकार कोणते ते बघूया. तर बघा, अपूर्णांकाचे प्रकार कोणकोणते असतात. एक पहिला असतो अपूर्णांकामध्ये एक असतो व्यवहारी अपूर्णांक, ठीक आहे ना. कोणता? व्यवहारी अपूर्णांक. दुसरा असतो पूर्णांकयुक्त अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आणि तिसरा असतो दशांश अपूर्णांक. कोणता? तर दशांश अपूर्णांक. लक्षात आहे का? त्यानंतर या दशांश अपूर्णांकामध्ये एक असतो आवर्ती दशांश अपूर्णांक, ठीक आहे ना, दशांश अपूर्णांक. आज आपल्याला या गोष्टी तर बघायच्याच आहे, ठीक आहे. आणि याचबरोबर अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ते पण डिटेलमध्ये बघणार आहे. तर मित्रांनो, व्यवहारी अपूर्णांक कोणाला म्हणायचं, की बघा, जी किंमत 1/2 या प्रमाणात लिहिलेली असेल, ठीक आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांक कोणाला म्हणणार? बघा, पूर्णांक म्हणजे काय? पूर्ण अंक युक्त म्हणजे त्यामध्ये असेल आणि एक अपूर्ण असणार. म्हणजे उदाहरणार्थ जर मी इकडे दिलं तुम्हाला 8 पूर्णांक 1/2, लक्षात आहे का? 8 पूर्णांक म्हणजे हा 8 पूर्णांक आहे, 8.1/2. दशांश अपूर्णांक कोणाला म्हणणार? ज्यामध्ये दशांश चिन्ह असतं. लक्षात आहे का? दशांश चिन्ह असलेली संख्या दशांश अपूर्णांक. उदाहरणार्थ 2.5. आवर्ती दशांश अपूर्णांक कोणाला म्हणायचं, हे मी तुम्हाला डिटेल तिकडे घेतलेलं आहे, ठीक आहे, संख्या या प्रकरणामध्ये. तरी इथे एकदा बेसिक क्लिअर करतोय. आवर्ती दशांश अपूर्णांक कोणाला म्हणायचं, की दशांश चिन्हानंतर येणारी संख्या जर पुन्हा पुन्हा येत असेल तर त्याला आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणतात. जसं की इथे 3 आहे, हा 3 हा अंक पुन्हा पुन्हा येतोय. लक्षात आहे? आता बघा, तुम्हाला अपूर्णांकात आहे ना, मग यांचे एकमेकांची बदल करायला लावतात, एकमेकांसोबत बदलायला लावतात. जसं की परीक्षेमध्ये विचारलं तुम्हाला, उदाहरणार्थ की 9/2. उदाहरणार्थ पहिला प्रश्न बघा, 9/2 या व्यवहारी अपूर्णांकांचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा. आता बघा, 9/2 ही संख्या तुम्हाला दिलेली आहे. लक्षात आहे का? याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या, लिहून घेत चला तुम्ही. आज मी सर्व टॉपिक तुम्हाला क्लिअर करून देतो. याच्यात सर्व टाईपचे प्रश्न पण आपल्याला बघायचे आहेत, ठीक आहे ना. आणि बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकारात
कोणते नियम यामध्ये कसं सोडवतात त्या गोष्टी पण बघणार आहे आपण आज याच लेसन मध्ये. तर बघा तुम्हाला पहिला प्रश्न दिलेला आहे त्यांनी, याला इकडे लिहितो मी. 9/2 काय 9/2 या व्यवहारी अपूर्णांकाचे, ठीक आहे ना, या व्यवहारी अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात बदल करा. काय या व्यवहारी अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात बदल करा. मग जसं बघा बे एक बे, ज्याच्याने आपण भाग देतो ते इथे लिहिलं बे एक बे, बे चोक 8 आणि बाकी किती उरते 1. म्हणजे 9/2 या अपूर्णांकाचा बदल आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात केल्यानंतर काय होणार, बेचोक 8 बाकी 1 उरते म्हणून त्याला अंशात लिहा. ठीक आहे. आता लक्ष द्या इकडे, हा जो 4 आहे ना, म्हणजे याचं वाचन करताना आपण कसं करू, 4.1/2 लक्षात आहे, 4.1/2. तर मित्रांनो इथे बदल केलेला आपण. आता याच्याबरोबर तुम्हाला अंश छेद ह्या गोष्टी पण क्लिअर पाहिजे. तर अंश कोणाला म्हणतात, जे रेषेच्या वरती असेल त्याला अंश म्हणायचं, जे रेषेच्या खाली असणार त्याला छेद म्हणायचं. लक्षात आहे. त्यानंतर अजून तुम्हाला याच्या अपूर्णांकात याच्यावरनं 2 प्रकार पडताना दिसतात. नंबर 1 असतो अंशाधिक अपूर्णांक, अंशाधिक अपूर्णांक आणि छेदाधिक अपूर्णांक, तर अंशाधिक अपूर्णांक कोणाला म्हणतात आणि छेदाधिक अपूर्णांक कोणाला म्हणतात. तर बघा, ज्या ठिकाणी अंश मोठा असेल त्याला अंशाधिक अपूर्णांक म्हणणार. लक्षात आहे का, ज्या अपूर्णांकामध्ये अंश मोठा आहे तर त्याला अंशाधिक अपूर्णांक म्हणायचं. उदाहरणार्थ मी इकडे दिला 11/2, तर अंश 11 हा मोठा आहे म्हणून याला काय म्हणणार, अंशाधिक अपूर्णांक. याला लिहिताना कसं लिहिलं जाणार, 11 ही संख्या 2 पेक्षा 11 काय मोठी आहे, बरोबर की नाही. छेदाधिक अपूर्णांक, छेदाधिक म्हणजेच काय, ज्यामध्ये छेद मोठा असेल. उदाहरणार्थ 11 इकडे दिलाय, छेदात 11 आणि वरती 2, म्हणजे 2/11, तर याला काय म्हणणार आपण, छेदाधिक अपूर्णांक. लक्षात येत आहे का. आता प्रश्न दुसरा बघू आपण. एक संख्या मी तुम्हाला अजून देतो, लक्षात द्या. 25/4 या व्यवहारी अपूर्णांकांचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा. असा प्रश्न आलेला आहे. 25/4 या पूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात बदल करा. मग आता या 25ला 4ने भाग द्यायचा आपल्याला, बरोबर की नाही. मग 4 1 4, लक्षात आहे की नाही, 4 1 4, 4 7 24, बाकी किती उरली 1. लक्षात आहे का मित्रांनो. आता आपण काय केलं, पहिले व्यवहारी अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात बदल करून पाहिलेलं आहे. मी तुम्हाला 2 प्रश्न देतोय, ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. 39/2, तर या व्यवहारी अपूर्णांकाचं तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात बदल करून मला कमेंट मध्ये सांगायचंय. 39/2. आणि दुसरा प्रश्न अजून एक देतोय, 43/3, तर या अपूर्णांकाचं मला या व्यवहारी अपूर्णांकाचं तुम्ही मला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात बदल करून सांगायचंय. ठीक आहे. आता टाईप 2 बघू आपण. हा टाईप 1 पाहिला होता, आता टाईप 2 बघू. आता पहिल्या प्रकारात आपण काय पाहिलं, व्यवहारी अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात बदल करताना पाहिलेलं आहे. आता दुसऱ्यामध्ये आपल्याला काय बघायचंय, की हा जो अपूर्णांक आहे ना, व्यवहारी अपूर्णांक, याचा दशांश अपूर्णांकात बदल करायचा आहे. कशात, पहिला नियम आपण काय बघितला होता, व्यवहारी अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात बदल. काय, पूर्णांकयुक्त अपूर्णांकात बदल. लक्षात येत आहे का. आता आपल्याला दुसरा नियम बघायचा. काय दुसरा नियम, हा पहिला बघितला आपण टाईप 1. टाईप 2 मध्ये काय बघणार, की व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात, दशांश चिन्ह म्हणजे काय, याला टिंब म्हणायचं नाही. दशांश चिन्ह म्हणजे काय असतो, भूमितीचा जर आपण भूमितीय बेसिक संकल्पना पाहिली तर त्यामध्ये काय, की पेनाचा टोक आपण कागदावर ठेवतो, अंकुशाला टोक ठेवल्यानंतर जी प्रतिमा किंवा जी आकृती तयार होते त्याला बिंदू म्हणतात. तोच बिंदू इथे असतो. लक्षात घ्या ना. व्यवहारी अपूर्णांकाचे आपल्याला दशांश अपूर्णांकात बदल करायचे, उदाहरणार्थ जर मी तुम्हाला एक संख्या दिली इकडे, जसं की बघा 30/2. आता हा व्यवहारी अपूर्णांक आहे. पहिला एक प्रश्न बघू, 30/2
30/2 या व्यवहारी अपूर्णांकाचे तुम्हाला दशांश अपूर्णांकात आता बदल करायला लावलेले, या अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात दशांश अपूर्णांकात बदल करायला लावलेले. मग आता काय करू, 30/4 करू आपण या संख्येला, 30/4. तर बघा 4 या 30 ला भाग द्यायचा आहे, मग 4 1 4, 4 7 28, बाकी किती उरते 2, बरोबर की नाही. 4 7 28, बाकी 2 उरते, मग ती इथे लिहून द्या, संख्या तयार होणार 20. 4 पंचे 20, लक्षात येत आहे का, 4 पंचे 20. मग 30/4 या व्यवहारी अपूर्णांकाच्या दशांश अपूर्णांकात उत्तर काय आलं, 7/5. लक्षात येत आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा अजून, तुम्ही इथे दशांश चिन्हानंतर काय, हा दशांश चिन्ह आहे, या दशांश चिन्हाच्या उजव्या हाताला जे अंक असतात, जसं की 563 आहे, बरोबर की नाही, आणि डाव्या हाताला जे अंक असतात, तर डाव्या हाताला जे अंक असतील ते अंक वाचायचं कसं, आणि दशांश चिन्हानंतरचे जे अंक असतील ते वाचायचं कसं. तर बघ, लक्ष दे इकडे, दशांश चिन्हाच्या डाव्या हाताला जे अंक असतील तर त्यांना पूर्ण वाचायचं असतं, कारण हे पूर्णांक असतात, ते अपूर्ण असतात, बरोबर की नाही. मग यांना वाचताना कसं वाचशील, 225. लक्षात आहे. पण यांना वाचताना कसं वाचायचं, 563 वाचायचं नाही, हे काय असणार, पॉईंट किंवा दशांश चिन्ह, ठीक आहे ना, 5 6 3, हे असं सिंगल सिंगल एक एक अंक वाचायचे. लक्षात येत आहे. आता चल दुसरा प्रश्न बघू आपण याच्यातच. हा पहिला घेतला, दुसरा प्रश्न बघूया आपण. आता पुन्हा व्यवहारी अपूर्णांक तुला दशांश अपूर्णांकातच रूपांतर करायला लावलेलं त्यांनी. तर मी एक संख्या देतो इकडे, एक संख्या देतो 37/2. काय, 37/2 या व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात बदल करा. आता या 2 ने भाग द्यायचा, 2 1 बे 1 बे, बाकी उरली एक, इकडे संख्या तयार होते 17, बे 8 16, बाकी किती उरते 1. मग या 1 हा 2 पेक्षा लहान आहे, बरोबर की नाही, हा 1 2 पेक्षा लहान आहे, म्हणून इथे आपण एक दशांश चिन्ह घेतला आणि इथे एक शून्य दिला, आणि मग याच्यावरती बे पंचे 10, बरोबर की नाही. मग उत्तर काय आलं याचं, 18.5. लक्षात येते का नाही, 18.5. हे दोन प्रश्न मी तुम्हाला इथे समजून दिलेले मित्रांनो. पहिला आपण काय पाहिलं, व्यवहारी अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात बदल. दुसरा प्रकार आपण काय पाहिला, व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात बदल. लक्षात आहे का. आता एखादी संख्या आहे, ठीक आहे ना, एखादी संख्या आहे ती व्यवहारी अपूर्णांकात दिलेली आणि त्याचं तुम्हाला आवर्ती दशांश अपूर्णांकात रूपांतरण करायला लावलेलं असेल, तर तो कसा होणार, तर ते पण प्रश्न बघूया आपण. आता हा प्रश्न मी वरती लिहितोय, ठीक आहे ना. तर लक्ष द्या इकडे, याच्यानंतर आपल्याला बेरीज गुणाकार, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ते पण नियम सर्व बघायचे आहेत. लक्षात येते का. चला आता पुढे बघाय, मग पुढचा प्रश्न काय. आता काय करायचं तुम्हाला, नियम 3 मध्ये व्यवहारी अपूर्णांकाचे आवर्ती दशांश अपूर्णांकात, कशात, आवर्ती दशांश अपूर्णांकात बदल करणे किंवा बदला. लक्षात येते का. आता उदाहरणार्थ मी इथे एक संख्या घेतली 10/3. आता हा काय व्यवहारी अपूर्णांक नाही, एक अपूर्णांक आहे. आता याचं तुला आवर्ती दशांश अपूर्णांकात बदल करायला लावले, मग मन पाडा, मन 3 1 3 3 त्रिक 9, बरोबर की नाही, 3 त्रिक 9, मग 3 इकडे घे, बाकी किती उरते 1, म्हणून या 3 वर दशांश चिन्ह दे. लक्षात येते का, या 3 वर दशांश चिन्ह दिलं आपण, दशांश चिन्ह दिल्यानंतर बाकी 1 होती, मग त्यावर शून्य घेतला आपण, संख्या तयार होणार 10. मग पुन्हा 3 त्रिक 9, मग पुन्हा बाकी 1 उरते, आपण दशांश चिन्ह घेतलेला, मग पुन्हा त्या 1 वर शून्य घेतला, संख्या तयार होणार पुन्हा 10, बरोबर की नाही. मग 3 त्रिक 9, पुन्हा बाकी 1 उरते, संख्या तयार होणार 10, बरोबर की नाही. मग पुन्हा 3 त्रिक 9, म्हणजेच बघ आता या दशांश चिन्हानंतर 3 या अंकाची आवृत्ती होते, बरोबर की नाही, तो पुन्हा पुन्हा येतोय, म्हणून अशा प्रश्नांना म्हणायचे आवर्ती दशांश अपूर्णांक. लक्षात येतंय का. आता जर पुढचे नियम बघायचे आपल्याला, ठीक आहे. आता जर तुला एखादा पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेला, काय पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेला आहे, नियम 4 मध्ये बघ, नियम 4, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात बदल करा म्हटलेलं आहे. काय
आता तुला इथे काय दिलं, एक पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेला आहे आणि त्याच तुला व्यवहारी अपूर्णांकात बदलायला लावलेलं आहे. मग उदाहरणार्थ बघ लक्षात इकडे 4 काय 4.2/7 काय 4.2/7. तर लक्षात ठेव, नेहमी या दोन संख्यामध्ये काय असणार, गुणाकार चिन्ह असतो, या दोघांमध्ये काय असणार, बेरीज असणार आहे. लक्षात येतंय का? आता तुला 4.7/2 4.7/2 हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक, याचं तुला व्यवहारी अपूर्णांकात बदल करायला लावलेले. तर जी संख्या छेदात असेल आणि जी इकडे बाहेर दिलेली असेल ना, तर या दोघांमध्ये नेहमी काय असणार, गुणाकार चिन्ह असणार, आणि अंशात आणि जी बाहेर साईडला दिलेली संख्या आहे डाव्या बाजूला त्याच्यामध्ये बेरीज चिन्ह असणार आहे. मग आता बघ 7 1 7 7 चोक 28. मग 28 अधिक 2 केल्यानंतर काय होणार, 30. मग 30/7 हे काय आलं, त्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतरण. लक्षात येत आहे का? आता पुढचं पुन्हा एक प्रश्न बघू आपण. ठीक आहे, आता बघ इथे मी एक संख्या देतो, 4.4/4. आता इथे कॅन्सल करू नको. लक्षात येत आहे का नाही? आता बघ 4 1 4 4 चोक 16 16 अधिक 4 किती होणार, 20 20/4. लक्षात आहे का? आता तुला या संख्या संक्षिप्त होत आहे, बरोबर की नाही, यांना भाग जातोय म्हणून भाग देऊन टाकायचं. 4 1 4 4 5 20. या ठिकाणी काय आलं, हे पूर्ण अंक येऊन गेलेला आहे. लक्षात आहे का? आता एक उदाहरण मी अजून समजून देतो. यामध्ये पूर्णांक येऊन गेले, पण आपल्याला काय करायचं, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात बदल करायचा. पण इथे ही संख्या काय येऊन गेली, पूर्णांक येऊन गेलेला आहे, बरोबर की नाही? आता बघ पुढचा प्रश्न बघूया आपण. खाली आपण इकडे 4.4/8 घेतला. आता काय 4.4/8. तर बघ 8 चोक या दोघांमध्ये मी काय बोललो, छेदात आणि जी डाव्या बाजूला संख्या दिलेली पूर्णांक जो दिलेला आहे, या दोघांमध्ये काय असणार, गुणाकार चिन्ह असतो, आणि अंशात आणि पूर्णांकामध्ये बेरीज चिन्ह असणार आहे. लक्षात येते का? मग 8 चोक या दोघांचा गुणाकार 8 चोक 32 अधिक 4 36/8. लक्षात येते का नाही? पण आता हे 36/8 याला कुठली अशी एक संख्या आहे की ज्या संख्येने भाग जातोय, 4 भाग जाईल, बरोबर की नाही? मग 4 दुने 8 4 9 36. आता हे 9 आणि 2 भाग जातोय का कोणत्या एका संख्येने, तर जात नाही. ठीक आहे ना? जर तू याला बदललं तर मग ते दशांश अपूर्णांकात उत्तर येऊन जाणार आहे. मग तुला विचारलेलं काय, इथे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात बदलायला लावलेलं. 4 दुने 8 4 9 36. म्हणजेच 4.4/8 या संख्येचं उत्तर काय आलंय, मग काय आलंय, 9/2. मित्रांनो, आज आपण इथे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात बदल पण पाहिले, व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात, पूर्णांकयुक्त अपूर्णांकात सर्व बदल पाहिलेले. ठीक आहे, आता याचे पुढचे जे काही नियम ते पण आपण बघूया. आता एखादा दशांश अपूर्णांक दिलेला आहे, काय एखादा दशांश अपूर्णांक दिलेला आहे, नियम 5 बघा काय, दशांश अपूर्णांक आहे, दशांश अपूर्णांक त्याचं तुम्हाला दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात बदल करणे, हे परीक्षेला विचारले जातात ना, हे सर्व प्रश्न बदल करणे. लक्षात ठेवा, हे प्रश्न जे आज आपण घेतोय असे सर्व प्रश्न परीक्षेला विचारले जातात, म्हणून हे प्रश्न लिहून घेत चला मित्रांनो. तर बघा, दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात बदल करायचे. उदाहरणार्थ जर इकडे दिलेले आहे काय 0.25, लक्षात आहे 0.25. आता ही 0.25 आहे, काय 0.25 हे दशांश अपूर्णांक दिलेले तुला, आणि या दशांश अपूर्णांकात तुला कशात बदल करायला लावले त्यांनी, व्यवहारी अपूर्णांकात. मग असे प्रश्न सोडवताना काय करायचं की दशांश चिन्हानंतर जे उजव्या साईडला किती घर आहेत, उजव्या साईडला किती घर आहेत, तर सुरुवातीला छेदात 1 लिहा, बरोबर आहे. दशांश संख्या जी आहे ती संख्या वरती लिहून घ्या आणि छेदात 1 लिहून घ्या. ठीक आहे, 1 लिहिल्यानंतर दशांश चिन्हाच्या नंतर किती घर आहेत, बघ दशांश चिन्हाच्या नंतर 2 घर आहेत ना, म्हणून इथे छेदात 2 देऊन टाक, 2 शून्य देऊन टाक, आणि 2 शून्य दिला म्हणजे हा दशांश चिन्ह निघून जाणार. आता संख्या काय राहिली, 25/100. म्हणजेच काय येणार, 25 1 25 25 चोक 100. लक्षात येत आहे का? म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आलं, मग 1/4. आता मित्रांनो, कधी कधी आपल्याला अपूर्णांकामध्ये काय असतं की एखादी संख्या अशी होऊन जाते की जिचं उत्तर काहीच येत नाही. मग काहीच येत नाही याचा अर्थ त्या संख्येचं उत्तर काय असणार, 1 असणार आहे. ठीक आहे, आता बघा पुढे दुसरा प्रश्न मी अजून समजून देतोय. दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात तुला बदल करायला लावलेला आहे. तर जसं की प्रश्न दुसरा घेऊया आपण. ठीक आहे, इथे 0.50
ठीक आहे ना. याचं तुला 0.50 तुला काय करायला लावलं त्यांनी, दशांश चिन्हात काय दशांश चिन्हात बदल करायला लावलेला आहे. आता बघ सुरुवातीला काय करायचं, एक ही संख्या घेऊन टाक, दशांश चिन्हानंतर किती शून्य आहेत, 2 आहेत. किती घर आहेत, 1 2 म्हणून 2 शून्य लिहून घे. बरोबर आहे. आता दशांश संख्या जशी होती तशीच लिहून घे. बरोबर की नाही. आता 2 शून्य घेतले म्हणजे हा दशांश चिन्ह निघून जाणार आहे. मग 50 एक 50, 50 दुने 100, मग 1/2. लक्षात आहे का. दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात बदल या पद्धतीने केलेले आहे. आता मी तुम्हाला 2 प्रश्न अजून प्रॅक्टिसला देतो, ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. लक्षात आहे. पहिला प्रश्न दिला मी तुम्हाला इथे 0.75 या दशांश चिन्हाचे या दशांश संख्येचे व्यवहारी अपूर्णांकात बदल करा. आणि दुसरा एक प्रश्न अजून देतोय मी तुम्हाला 0.20 काय 0.20 या दशांश संख्येचे व्यवहारी अपूर्णांकात बदल करा. लक्षात आहे. आता मित्रांनो याच्या पुढे आता आपण इथे जे नियम तुम्हाला अपूर्णांकासाठी लागतात ते नियम आपण पाहिलेले आहेत. ठीक आहे ना. अंशाधिक आणि छेदाधिक अपूर्णांक कशाला म्हणतात ते पण आपण बघितलेले आहे. आणि यांचे बदल जे की तुम्हाला परीक्षेला करायला लावतात, परीक्षेमध्ये यावरचे प्रश्न येतात ते पण बघितलेले. आता याच्या पुढे आपण बघणार आहेत अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. काय बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. तर मित्रांनो व्हिडिओ थोडासा मोठा जरी होत असेल तरी समजून घ्या, पूर्ण व्हिडिओला बघा, कारण एका व्हिडिओमध्ये मी तुमचे सर्व डाऊट क्लिअर करतोय. आणि याचं पुढचं जे लेक्चर घेणार मी अपूर्णांकावर, त्यामध्ये अजून अवघड लेवलचे जे प्रश्न असतात ते बघू. आज आपण इथे हे तर प्रश्न बेसिक मध्ये विचारले जातातच परीक्षेला, आणि हे तुम्हाला जर समजत असेल तर पुढे गणित ज्यावेळेस तुम्ही सोडवणार आहे, जे अवघड लेवलचे गणित असतात ते सोडवणार, तर त्यावेळेस या अपूर्णांकांची मदत तुम्हाला तिथे होणार आहे. ठीक आहे. पण एक गोष्ट अजून लक्षात घे की तुला अपूर्णांक किंवा गणित शिकताना मी सुरुवातीपासून बोलतो की पाडेपाठ पाहिजे. लक्षात आहे. पाडेपाठ असलेच पाहिजे. आणि त्याचबरोबर तुला भागाकार करण्यासाठी काय कसोट्या मी सांगितलेल्या होत्या. बरोबर की नाही. ते कसोटी जर तुला माहित नसेल तर आपल्या प्लेलिस्ट मध्ये जा. गणितात मी प्लेलिस्ट मध्ये कसोटी हे प्रकरण पूर्ण घेतलेले आहे. त्यात कसोट्या समजून सांगितलेल्या, ते जाऊन तू तिथे पाहून घे. कारण तुला या गोष्टी जर समजत नसतील तर पुढे गणितासाठी अडचण निर्माण होणार. आणि मित्रांनो जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच जर व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, प्रश्न समजलेले असतील तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा. बेल आयकॉनचं बटन पण दाबून ठेवा, जेणेकरून याचे पुढचे जे काही लेक्चर अपलोड करणार ते सर्वप्रथम तुमच्याजवळ पोहोचतील. आणि तुमचे भरती करणारे कोणी मित्रमैत्रिणी असतील त्यांना पण तुम्ही आपल्या चॅनलची लिंक पाठवा. आणि अजून एक गोष्ट, मी या युट्यूब चॅनलवर पूर्ण मोफत सिलेबस घेतोय. हा माझा मोबाईल नंबर आहे 9860162389. बरोबर आहे. 9860162389. लक्षात आहे. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. मी व्हॉट्सअप ग्रुप चालवतो मित्रांनो, आणि या ग्रुपवर फ्री मध्ये मार्गदर्शन करत असतो प्रत्येक भरतीबद्दल. ठीक आहे ना. प्रत्येक सरकारी नोकरीबद्दल, मग ती ITI नंतरची असो किंवा विदाऊट ITI, टेक्निकल एक्झाम असो किंवा नॉन टेक एक्झाम असो, प्रत्येक एक्झामसाठी मी मोफत गायडन्स करत असतो. जर तुम्हाला या ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल, याचा 1ही रुपया घेत नाही आणि फ्री मध्ये मार्गदर्शन करत असतो, तर तुम्ही या नंबरवर मला हाय पाठवायचं आहे. हाय सोबत काय टाकणार, तुमचं नाव, गाव, जिल्हा आणि तुम्ही कोणत्या पदाची तयारी करतायत. ठीक आहे ना. एवढ्या 4 गोष्टी तुम्ही मला त्या मेसेजमध्ये पाठवायच्या आहेत. लक्षात आहे. मग मी तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेणार. चला आता मग पुढे बघू अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. लक्षात आहे. काय अपूर्णांकांची बेरीज. आता आपल्याला पुढे काय बघायचं, अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, गुणाकार आणि भागाकार. लक्षात येतंय का. तर बेरीज आणि वजाबाकीसाठी काही नियम आहे मित्रांनो, ते नियम तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. तर नियम काय तर ते बघा आधी, बेरीज आणि वजाबाकीसाठी. ठीक आहे ना. तर सुरुवातीला आपण बेरीज बघूया. ठीक आहे. आता बेरीज तुला जर जमत नसेल तर तू आधी तेच शिकून घे. हा, नाही तर मग 5 वर्ष जरी घासलं तर तू होत नाही. बेरीजच येत नाही तुला, बेरीज येत नाही, मग तू बेरिंग जा म्हणशील का नाही. म्हणून लक्ष दे. तर बेरीजसाठी नियम काय की सर्वात पहिला नियम, इथे बेरीज करताना छेद समान पाहिजे. काय छेद समान असावा. छेद, अपूर्णांकांचा छेद समान असावा. लक्षात येतंय का. दुसरा नियम काय या ठिकाणी बेरीज करताना. ठीक आहे. जर बेरीजेनंतर अपूर्णांक तयार होत असेल, बेरीज करून येणाऱ्या उत्तराला कुठल्याही संख्येने, कुठल्या तरी संख्येने भाग जात असेल
जात असेल तर संक्षिप्त करावे, म्हणजे भाग द्यायचे. तुम्हाला लक्षात येतं का? तिसरा नियम काय आहे? छेद समान नसल्यास छेद समान नसल्यास समजून घ्या रे, छेद समान नसल्यास छेद समान करावे आणि छेद समान करताना करावे आणि छेद समान करताना ज्या संख्येचे किंवा ज्या अपूर्णांकाचे छेद समान केले जात आहे, छेद समान केले जात असेल तर ज्या संख्येने छेदाला गुणले असेल त्याच संख्येने अंशाला देखील गुणावे. लक्षात येते का? आता एवढे बेसिक गोष्टी आहे, ठीक आहे ना. बेरीज करताना अपूर्णांकाची तुला माहित पाहिजे. जर तुला या गोष्टी लक्षात येत नसतील तर तुझं बेरीज चुकणार आहे. ठीक आहे. आता बघूया आपण एक एक प्रश्न. याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका आणि लिहून घ्या. जर तुला व्हिडिओची क्लॅरिटी दिसत नसेल तर तू काय कर, व्हिडिओची क्लॅरिटी वाढून घे. ठीक आहे. जर तुला अंधुक दिसत असेल, भुरसट दिसत असेल तर तू काय कर, याची क्वालिटी वाढून घे. ओके. आता आपण प्रश्न घेऊया. तर बघा, बेरीज करताना सुरुवातीला काय पाहिजे? छेद सारखा पाहिजे. छेद सारखा नसेल तर तो सारखा करावा लागणार आहे. लक्षात आहे का? आता आणि अजून एक महत्वाचा चौथा नियम पण त्याच्यात लिहून घे. छेद समान असल्यास छेद समान नाही रे, छेद समान असल्यास छेद एकदाच लिहावा. छेद एकदाच लिहावा. लक्षात आहे का? हे नियम 4 पॉईंट मी तुला सांगितले, 4चे 4 पॉईंट तुझ्या लक्षात आले पाहिजे आणि ध्यानात. आता बघ, प्रश्न बघू आपण. ठीक आहे. आधी काय बघतोय? बेरीज. लक्षात आहे का? आधी बेरीज बघतोय आपण. मग बेरीजमध्ये बघ, एक प्रश्न येतो मी तुला. 5/7 अधिक 4/7. मग जेव्हा छेद सारखा असेल त्यावेळेस काय करायचंय? त्यावेळेस काय करायचंय की छेद एकदाच लिहायचं ना. छेद समान असल्यास छेद एकदाच लिहा. मग 7 इथे लिहून घे. बरोबर की नाही? आता बेसिक मी तुला समजून सांगतोय. परीक्षेला इतके सोपे प्रश्न कधी कधी विचारले जातात, पण एवढे सोपे येणार नाही. लक्षात येतं ना? कारण तू शासनाचं काय टिंब आहे का? बरोबर की नाही? मग 5×4=20. 5×4=20. 4 आणि 5 किती होणार? 9. आपण बेरीज बघतोय. मग याचं उत्तर काय आलं? 9/7. आता बघ, 9/7 आहे तर या संख्येला कोणत्या एखाद्या संख्येने भाग जातोय का? नाही जात ना. म्हणून हे इथेच असंच राहणार आहे. याला संक्षिप्त करायचं नाही आणि होणार पण नाही. लक्षात येतं की नाही? दुसरा एक प्रश्न अजून घेऊया. दुसरा प्रश्न बघ आता. 8/3 अधिक 9/3. आता बघ, इथे पुन्हा छेद सारखा आहे ना, छेद समान आहे, म्हणून दोघांपैकी एकच एकदाच लिहायचं. ठीक आहे. नंतर 8 आणि 9 17. त्या 17/3 ला कोणत्या एका संख्येने भाग जातोय का? नाही जाते. म्हणजे ही संक्षिप्त होणार नाही, हे असंच राहणार. लक्षात आहे? आता इथे छेद समान होता म्हणून या प्रश्नाचं उत्तर असं आलेलं. ठीक आहे. आता आपण अजून बघू मित्र, की छेद समान नाही तर छेद समान कसं करणार. ठीक आहे. छेद समान नाही तर काय करायचं? लक्ष द्या आता इकडे. छेद समान नाही त्यावेळेस छेद तुला समान करावं लागणार आहे. उदाहरणार्थ आता इकडे मी दिले 5/3 अधिक 4/5. लक्षात येते की नाही? आता इथे छेद समान नाहीये तर तुला छेद समान करावं लागणार आहे. बरोबर की नाही? छेद समान करण्यासाठी 5 का सॉरी इथे 9 करून घे. याला 9. आता तुला 9 का इथे काय दिलं? 5/3 अधिक 4/9. मग तू लक्षात घे की हे 3 आहे तर इथे एका छेद काय 9 आहे. मग या 3 ला 9 करता येईल ना आपल्याला. म्हणून याला काय कर, 3×3. बरोबर की नाही? आणि याला जेव्हा आपण बघितलं छेदाला ज्या संख्येने गुणत असतो त्या संख्येने अंशाला पण गुणायचं. मग 5×3. मग 9 काय तयार होणार? 5×3=15/3=9 अधिक 4/9. आता बघ, इथे छेद समान आहे ना, म्हणून काय कर, छेद एकदाच लिही. 9 आणि 15 आणि 4 19. आता या 19 अजून संक्षिप्त होणार नाहीये म्हणून त्याला तसंच ठेवायचंय. लक्षात आहे का? आता चल पुढे दुसरा प्रश्न बघू. छेद समान नाहीये असं. तर बघ, इकडे एक संख्या घेतो मी. 8/3
8/4 अधिक 12/8. तर लक्षात द्या आता इकडे 8/4 अधिक 12/8 हे एक प्रश्न घेतलेला आपण. आता या ठिकाणी छेद समान नाहीये, तर नियम काय, पहिले छेद समान करावा लागेल, बरोबर की नाही. नियम काय, पहिले छेद समान करावा लागेल. मग हा 4 8 होऊ शकतो ना, म्हणजे 4 गुणिले 2. छेदाला आपण ज्या संख्येने गुणतोय अंशाला पण त्या संख्येने गुणायचंय, बरोबर की नाही. मग 8 गुणिले 2 लक्षात येतंय का मित्रांनो. हा मग आता नव्याने काय तयार होते संख्या बघा. 8 दुने 16 छेदात 4 दुने 8 अधिक चिन्ह तसाच 12/8 तसाच, बरोबर की नाही. 12/8 आता छेद समान आहे ना, तर छेद एकदाच लिहे, बरोबर की नाही. 8 आता 12 आणि 16 तर बघ 6 अधिक 2 किती होणार. 6 अधिक 2 8 आणि 1 आणि 1 2 मग 28 आलाय. आता 28 ला कोणत्या अशी एक संख्या आहे की ज्या संख्येने भाग जातोय, तर बघ 4 ने जाणार का, 4 7 28, बरोबर की नाही. मग 4 दुने 8 आणि 4 7 28 लक्षात आहे की नाही. 4 दुने 8 आणि 4 7 28. आता या 7/2 ला कोणत्या एखाद्या संख्येने भाग जातोय का नाही, तर या प्रश्नाचं फायनल उत्तर काय असणार, 7/7/2. लक्षात आहे का मित्रांनो. आता हे आपण या पद्धतीने सोडून पाहिलेलं आहे. अजून याला एक दुसरी पद्धत आहे. दुसरी पद्धत काय आहे की हे सोडवताना आहे ना, या पद्धतीने सोडवायचं आहे. लक्षात येत आहे का. अपूर्णांकाची बेरीज दिलेली असेल तर या पद्धतीने सोडवायची. म्हणजे काय, छेद समान करायची गरज नाहीये जर तू गुणाकार तिरकस गुणाकार या पद्धतीने सोडवत असेल तर मग काय करशील. उदाहरणार्थ मी एक प्रश्न देतो बघ. मी एक प्रश्न तुला देतोय अजून, तर तो कसा सोडवू आपण. छेद समान न करता डायरेक्ट आपल्याला जर सोडवायचं असेल, छेद तर समान करावा लागणार आहे, पण आपल्याला छेद समान नाही करायचं, डायरेक्ट तिरकस पद्धतीने सोडवायचं असेल तर ते कसं सोडवणार. उदाहरणार्थ मित्रांनो आता बेरीज आपण जी बघत होतो यालाच पुन्हा एक तिरकस पद्धतीने पण सोडवू शकतो. इथे छेद समान करायची गरज पडणार नाही. मग ही ट्रिक लावली तर अजून कमी वेळेत तुम्ही सोडवू शकतात. ठीक आहे. आता बघ काय करायचं, तिरकस गुणाकार करायचा. मग कसा करणार तू, की असा गुणाकार करायचा आहे. लक्षात येते का. म्हणजेच डावीकडनं जायचं, ए बी सी डी ई आणि एफ. लक्षात येतं का. या पद्धतीने समोरासमोर असं करायचं नाही, किंवा समोरासमोर असं करायचं नाही. असं केल्यानंतर काय होणार, उत्तर तुझं चुकणार आहे. लक्षात आहे. मग तिरकस कसं करणार, लक्षात द्या आता. लक्षात इकडे तिरकस कसं करणार. आता 5 गुणिले 2 आणि 3 गुणिले 9 आणि नंतर 5 गुणिले 9, तर मग 9 त्रिक 27 अधिक 5 दुने 10 छेदात 5 नम 45. लक्षात येते का. मग आता 27 अधिक 10 किती होणार, 37 छेदात 45. आता याला कोणत्या एका संख्येने भाग जातोय का, तर कोणत्या संख्येने भाग जात नाही. म्हणजे याचं फायनल उत्तर काय असणार आहे, 37/45. बघ आता मी दुसरा अजून तुला एक प्रश्न समजून देतोय. ठीक आहे. आता इथे छेद समान नाही तर करायची गरज नाही. ठीक आहे ना. तिरकस गुणाकार पद्धतीने ज्यावेळेस आपण सोडू तेव्हा, तर बघ 7 त्रिक 21 अधिक चिन्ह तसंच 8 दुने 16. ठीक आहे. 7 8 56. मग 6 1 6 1 7 नंतर 6 1 7 2 1 3 37/56. मग या प्रश्नाचं उत्तर फायनल काय असणार आहे, 37/56. तर मित्रांनो चला आता दुसरा नियम बघू आपण. दुसरा प्रकार बघू अपूर्णांकात वजाबाकीचा. तर वजाबाकीला पण तोच नियम आहे, छेद समान पाहिजे. आता नसेल तर मी तुम्हाला सोपी पद्धत सांगून दिलेली आहे. ठीक आहे ना. छेद समान नसेल तर करा, मग त्याच्यात टाइमपास करण्यापेक्षा तिरकस पद्धतीने आपण याला पण सोडू. तर मग याच्यात पण काय, डावी बाजूने सोडवायचं. 11 दुने बघ या दोघांचा 11 दुने 22 मध्ये वजा चिन्ह आहे. जसं इकडे अधिक चिन्ह होता म्हणून आपण बेरीज केली, इकडे वजा चिन्ह आहे तर इकडे वजा करायचं. ठीक आहे ना. 4 पंचे 20. लक्षात येत आहे का नाही. 4 पंचे 20 छेदात ए बी इकडे सी कर, इकडे डी आणि ई एफ. तर बघ 4 पंचे 11 दुने 22 केलाय आपण. ठीक आहे ना. या पद्धतीने बघ 11 दुने 22 4 पंचे 20 आणि 4 दुने 8. आता 20 मधून 22 मधून 20 गेले तर किती, 22 मधून 20 गेले तर इकडे लिहितोय 22 मधून 20 गेले 2/8. पण आता हे संक्षिप्त होऊ शकतं ना, याला भाग जाऊ शकतो. म्हणून बघ बेचोक 8. म्हणजे या प्रश्नाचं फायनल उत्तर काय असणार, 1/4. लक्षात आहे मित्रांनो. आता पुन्हा वजाबाकीमध्ये दुसरा प्रश्न बघू. तर दुसरा प्रश्न काय आहे, तर बघा 4 त्रिक 4 दुने 8. इकडे सोडतो मी खाली. 4 दुने 8 वजा चिन्ह आहे म्हणून तसाच. 5 त्रिक 15 3 दुने 6. आता या दोघांची वजाबाकी करताना उदाहरणार्थ तुझ्याजवळ 8 रुपये बरोबर आहे, तुझ्यावर कर्ज 15 रुपये. मग समज 8 रुपये तुझ्याजवळ आणि तुझ्यावर कर्ज 15 आहे.
मग 15 रुपये. मग एखाद्याने सांगितलं की तुझ्याजवळ आता तुझ्यावर कर्ज 15 रुपये, मग आता सध्या किती 8 रुपये. तू काय म्हणतो की हा ठीक आहे, ते 8 मला देऊन टाक, बरोबर ना. जाताना तुला काय सांगेल की तुझ्यावर अजून बाकी 7 राहणार आहे, बरोबर की नाही. मग 8 मधून 15 गेले तर काय होणार, बाकी 7 राहते ना, म्हणून -7. किंवा बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांचे चिन्हांचे एक नियम आहे, तो नियम मी तुला तिकडे घेतलेला आहे, पूर्ण प्रकरण समजून सांगितले, तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला चिन्हांचे नियम समजून जातील. आता एक संख्येचं चिन्ह धन असेल, दुसऱ्या संख्येचं चिन्ह ऋण असेल, तर मग त्यास काय करणार, वजाबाकी करायची आणि उत्तराला काय देणार, मोठ्या संख्येचं चिन्ह. तर बघ आता ज्या संख्येला चिन्ह नसतो मग ते चिन्ह काय असणार, धन असणार, लक्षात येतं की नाही. आणि इकडे काय आहे, या संख्येचं चिन्ह ऋण आहे, मग धन ऋण काय होणार, अशा वेळेस एक संख्येचं चिन्ह धन आहे, दुसऱ्याचं ऋण आहे, तर मग धन ऋण ऋण होतो. वजाबाकी करायची असते आणि उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं. मग आपण यांची वजाबाकी करून उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह दिलंय आणि खाली छेदात 6 जसेच्या तसे. आता याला लिहिताना आपण -7/6 आहे, तर याला लिहिताना असं पण लिहू शकतो आपण, लक्षात येतं की नाही. मग या प्रश्नाचं फायनल उत्तर काय असणार, -7/6, बरोबर की नाही. कारण हा चिन्ह जो आहे हा अंशाचा किंवा छेदाचा नसतो, लक्षात येतं ना, या दोघांचं चिन्ह आहे ते. म्हणजे हे वजा चिन्ह आहे किंवा एखाद्या संख्येचं अधिक चिन्ह असणार, तर ते फक्त अंशाचा किंवा छेदाचा नसतो, ते दोघांचा असतो. तर मित्रांनो, मी तुम्हाला बेरीज आणि वजाबाकी यावरचे 2-2 प्रश्न देतोय, ते तुम्ही मला कमेंटमध्ये उत्तर सांगा, ठीक आहे. तिरकस पद्धतीने सोडवा आता. छेद 16/14 म्हणजे 5/16 अधिक 8/14, ठीक आहे. हे बेरीजचा पहिला प्रश्न दिलाय. दुसरा प्रश्न देतोय 12/7 अधिक 9/6. हे 2 प्रश्नांचे उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा बेरीजेसाठी, आणि तिरकस पद्धतीने सोडवा. दुसरा प्रश्न वजाबाकीचा देतोय, हे बेरीज झालं, आता वजाबाकीसाठी देतोय, ठीक आहे ना. 5/4 गुणिले 17/20, ठीक आहे ना. 17/20, लक्षात येतं की नाही. 5/4 वजा 17/20. आणि दुसरा प्रश्न अजून देतोय 4/3 वजा 11/8, लक्षात येत आहे का नाही. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आता याच्या पुढे आपण गुणाकाराचा नियम बघू. तर गुणाकार मध्ये काय करावं लागतं, ठीक आहे ना. तर बघा, याच्या पुढे आता तिसरा नियम, आपण बेरीज वजाबाकी पाहिलेली, आता गुणाकाराचा नियम बघून घेऊ. गुणाकारात अपूर्णांकामध्ये काय करावं लागतं, ठीक आहे. आणि मित्रांनो, हे तुम्हाला समजलं असेल तर मी आता याच्या पुढे जे परीक्षेला खूप अवघड लेवलचे प्रश्न मानले जातात, तर ते प्रश्न आपण बघणार आहेत, ठीक आहे. मग गुणाकार करताना काय करणार, की समोरासमोर संख्येचा गुणाकार करायचा, लक्षात येतं की नाही. गुणाकार करताना इथे आता तिसरा नियम बघतो आपण, बेरीज पाहिली, वजाबाकी पाहिली, आता गुणाकार बघतोय. मग गुणाकार करताना काय करायचं, सोपं आहे गुणाकार लक्षात ठेवायचं, म्हणजे अंश गुणिले अंश करा आणि छेद गुणिले छेद करा, लक्षात येतं का नाही. छेद गुणिले छेद करा. उदाहरणार्थ एक संख्या घेऊया आपण, बघा आता इकडे दिलं मी तुम्हाला 5/2 गुणिले 10/4. आता इकडे छेद समान आहे, नाही आपल्याला काही घेणं देणं नाही. फक्त काय करू, अंशाचा अंशासोबत छेदाचा छेदासोबत गुणाकार करायचा आहे. पण हे तयार होणारी जी संख्या असणार, उत्तर जी संख्या येणार ती संक्षिप्त होत असेल तर ती मात्र करावी लागणार, एवढं लक्षात ठेवा. मग 5×10 50 छेदात 2/8. आता ह्या व्यवहारी अपूर्णांकात तुला उत्तर विचारलेलं, ठीक आहे ना. तर याला जर तुला पूर्णांक अपूर्णांकात बदलायला लावलेलं असेल तर ते तुला करता येणार आहे, ठीक आहे. मग आता याचं उत्तर फायनल काय आलंय, फायनल उत्तर काय आलेलं आहे, तर बघ, या 50ला आणि या 8ला 2 ने भाग जाऊ शकतो ना. मग बघ, 25×2 = 50, ठीक आहे. आणि 2/8 म्हणजे काय आलं, 25/4, लक्षात येत आहे का नाही. आता 4 ने 25ला भाग जाणार आहे का, नाही जाणार आहे. पण जर तुला हे व्यवहारी अपूर्णांक याला अपूर्णांकात बदलायला लावलेलं असेल तर मग काय करशील, 25/4, फायनल उत्तर हे 25/4. जर व्यवहारी अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात बदल करायला लावले, मग 4×7 = 24, 4×1 = 4, 4×7 = 24, बाकी किती उरते 1, म्हणजे 6.1/4 हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात उत्तर असं येणार आहे, लक्षात येतंय का. आता चल पुढे बघूया आपण, पुढचा दुसरा प्रश्न घेऊ. हा समजला असेल तुला, तर पुढचा दुसरा प्रश्न घेऊ गुणाकारात. तर गुणाकारामध्ये दुसरा प्रश्न बघूया आपण, ठीक आहे. तर दुसरा प्रश्न इकडे 3/4 गुणिले 8/3, लक्षात येत आहे का नाही, 8/3. आता लक्षात आहे इकडे 8×3 = 24 छेदात 4×3 = 12. आता 12×1 = 12, 12×2 = 24.
मग उत्तर काय आलं याचं 1 2/1. मग 1 खाली यायची गरज नसते म्हणून याचं उत्तर फायनल काय आलंय 2. लक्षात येतं का नाही? हे तुला मी गुणाकारात काही संख्या समजून काही उदाहरणं घेतलेली. आता मी तुला एक प्रश्न देतोय त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांग. 12/11 गुणिले 11/13 या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांग. आणि भागाकारात आता आपल्याला बघायचं भागाकाराचा नियम काय, ठीक आहे ना, किंवा भागाकार कसा करायचा आहे, अपूर्णांकांचा भागाकार. लक्षात आहे की नाही? मग याच्यानंतरचं जे लेसन घेणार त्यामध्ये अवघड प्रश्न घेऊ आपण. चला मग मित्रांनो आता पुढे भागाकार बघूया. ठीक आहे, अपूर्णांकाचा भागाकार. आता या ठिकाणी तुम्हाला एक संख्या दिलेली आहे 7/16 भागिले 35/36. तर मित्रांनो भागाकार करताना काय करायचं लक्ष द्या. आता डावीकडील जे चिन्ह आहे ना, डावीकडील जी संख्या आहे ती तशीच द्या 7/16 आणि हा जो भागाकार चिन्ह आहे याला गुणाकारात रूपांतर करायचं आहे. ठीक आहे ना, याला गुणाकारात रूपांतर करा आणि रूपांतरण करताना काय करू, मग चिन्हाच्या उजव्या हाताला जे अपूर्णांक असेल ना त्याच्यात अंशाच्या ठिकाणी छेद लिहा, छेदाच्या ठिकाणी अंश लिहा. म्हणजेच काय केलं आपण 7/16 जसंच तसे लिहिला, भागाकाराच्या ऐवजी गुणाकार लिहिला आणि गुणाकार नंतर काय करू, हा जो अंशातला 35 आहे तो छेदात लिहायचा आहे आणि छेदातला जो 36 आहे तो अंशात लिहायचा आहे. मग 36/35. आता गुणाकार चिन्ह आला म्हणजे आपल्याला एक प्रोसेस करायची. मग मी तुम्हाला सांगितलं की काय करू आपण इथे ज्या संख्या जागेवर कापल्या जात असतील ते कापून टाका. मग आता बघ 16 4च्या पाड्यामध्ये आणि 36 पण आहे 4च्या पाड्यामध्ये. 4 चोक 16, 4 न मग 36. लक्षात आहे की नाही? 7 एक 7, 7 5 35. आता राहिलं काय 9 एक बघ इकडे 1 आणि 9 मग काय येणार 9 एक 9 आणि छेदात 4 पंचे 20. आता कोणती संख्या आहे का ज्या संख्येने या दोघांना भाग जातोय तर नाही. म्हणून या प्रश्नाचं फायनल उत्तर काय असणार 9/20. तर दुसरा प्रश्न बघूया 3/4 भागिले 15/28. मग मी तुम्हाला काय बोललो सुरुवातीला की ती जे डावीकडील चिन्हाच्या डावीकडील जी संख्या आहे ती तशीच द्या 3/4 भागिले ऐवजी काय करा गुणाकार वापरा आणि 15/28 आहे ना तर मग अंशाच्या ठिकाणी छेद आणि छेदाच्या ठिकाणी अंश मग 28/15. लक्षात येते का? मग आता 8 त्रिक 24 4 हातच्याच 2 3 दुने 6 आणि 2 8 84 खाली 15 चोक 60. मग 84 आणि 60 कोणाच्या पाड्यामध्ये तर 12च्या बरोबर की नाही. मग 12 एक 12 12 पंचे 60 12 7 84. मग 7/5 ला कोणत्या संख्येने भाग जातोय का तर नाही. म्हणजे या प्रश्नाचं फायनल उत्तर काय असणार आहे 7/5. मित्रांनो बघा आजच्या आपण अपूर्णांक या प्रकरणामध्ये अपूर्णांक कशाला म्हणतात त्याचे उपप्रकार कोणते ठीक आहे ना. मग ते उपप्रकाराचे एकमेकांशी अदलाबदल कसे करून घेतात आणि अपूर्णांकात बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार ठीक आहे ना यांचे नियम काय आहेत ते बघितलेले. आता याच्या पुढचं पार्ट 2 असणार आहे. त्या पार्ट 2 मध्ये सर्व अवघड लेवलचे प्रश्न घेतले जाणार. जसं की उदाहरणार्थ आता आपण 2-2च अपूर्णांक पाहिलेले आहेत ना. कधी कधी प्रश्नामध्ये असं पण येणार ठीक आहे ना 7/18 अधिक 4/3 अधिक आता बघ इथे 2 चिन्ह अधिकचे आलेले आहेत. मग पुढे 5/4 वजा 3/2 ठीक आहे ना. मग अजून यापेक्षाही अवघड म्हणजेच कसं येणार 18/7 गुणिले 4/5 भागिले 7/3 गुणिले 4/2. असे जे अवघड लेवलचे प्रश्न विचारले जाणार आहेत ना तर पार्ट 2 मध्ये आपल्याला ते बघायचे आहेत मित्रांनो. ठीक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जे भरती करणारे मित्र असतील त्यांना पाठवा. आज आपण इथेच थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.